के लिए यहाँ मंगेश वैती अभी आपके तो शिष्य परम बनने जा रहे हैं, तो बिल्कुल सही तरह से उसे जानकारी लेना ही पड़ेगा। मंगेश वैती आए हैं, बहुत लोगों की भीड़ है, बहुत दर्शक उपस्थित है, क्योंकि आज के जो मुकाबले हैं ना दोस्तों, वो कोई छोटे मोटे मुकाबले नहीं है, गली मोहल्ले के मुकाबले नहीं है, वो मुकाबले बड़े भी है और मुकाबले कड़े भी है। क्योंकि जब महारथी कुरुक्षेत्र के ऊपर आते हैं ना, तो देखने के लिए और बेहतर मजा हो जाता है। लेकिन महारथी का अगर बल्ला मैदान के ऊपर चल सकते हैं तो लोग खुश हो सकते हैं, क्योंकि बंबई वर्सेस रायगढ़ की जब मैच गए साल चल चुकी थी, तब मुझे लगता है लोग हम जरूर कह रहे थे इस मैच में मजा नहीं, इस मैच में मजा नहीं, क्योंकि 4 ओवर समाप्त हो चुके थे। ओह, काफी अच्छी गेंद, बैक फुट पर जाकर खेलने का प्रयास, ऑफ स्टंप के बाहर, वाइड का इशारा। अंतरराष्ट्रीय क्रिकेट का दोस्तों ये 25वां नेम का इस्तेमाल किया अंपायर हमारे सम्मान ने, देखा जाए तो शायद मनोज ठाकुर और राजेंद्र भगत, ये दोनों बहुत ही भारी हमारे अंपायर है। गलत तो मुझे लगता है दोनों अंपायर है, तो निश्चित रूप से दोस्तों देखा जाए तो शायद दोनों अंपायर हमारे भगवान है, हम उनके दास है दोस्तों। तो शायद देखना पड़ेगा, आजकल उन्होंने 3 दिनों में अच्छा डिसीजन लिया हुआ। उड़ाया यार, क्या शॉट को मारा है, नजाकत का मिश्रण, गेंद गई स्क्रीन के पास, देखने के लिए कैसी है, ठीक है बजाओ। और बहुत ही बारी हमारे जेडी के हाथों में आज अलग ही दोस्तों जादू आ चुकी है, क्योंकि वो सुबह मिल चुकी है किसी को, अपने दोस्त को। बची हुई 4 गेंदें बाकी, 5 गेंदें बाकी, माफ कीजिए, थोड़ी गलती हो जाती है, लोग ट्याव ट्याव करते हैं, ठीक है, तो शायद 44 स्कोर 4 विकेट के नुकसान पे। इसी पास क्या शॉट को मारा है, गेंद इतनी भागी कि मानो रॉकेट भागता है जैसी भागी, तेज रफ्तार के साथ गेंद गई 4 रन के लिए। इसी को कहता है दोस्तों तुरुप का एक्का, इसी को कहते हैं दोस्तों मॉनिटर। मैदान के ऊपर इस बार ये तुरुप का एक्का देखा जाए तो बोलगांव का भूषण, लाजवाब बल्लेबाजी और बिल्कुल बेहतरीन काम किया है। स्कोर हो चुका है इस बार 48 और उनका हो चुका है 28, उनमें देखा जाए तो शायद 3 छक्के 2 बाउंड्री। मंगेश की गेंद और द विकेट, अरे यार क्या मारा है, लेकिन गोदी में चली है, लेकिन काम करके बेहतरीन बल्लेबाजी साबित की, तूफानी जानदार शानदार बल्लेबाजी चली है पवेलियन की गली। शंकु जगदीश तालियों से कीजिए स्वागत। 28 रन अपने टीम के लिए, 11 गेंदों में इस बार 3 छक्के और लगभग देखा जाए 2 बाउंड्री के साथ लाजवाब पारी खेली। बिल्कुल मुझे लगता है खिलाड़ी को सूचना है, अपनी जो गार्ड है तो कृपा करके आप अपना तंबू के अंदर ही लगाइए, क्योंकि यूट्यूब के ऊपर आपकी देखने जा रहे हैं। कुछ भी करके मुझे लगता है विनम्रता के साथ खेलिए, विनम्रता के साथ सम्मान रखिए। स्कोर हो चुका है 48, 5 विकेट के नुकसान पे। इस बार बल्ले का बाहरी हिस्सा जरूर लगा है, गेंद नंबर देखा जाए शॉर्ट स्टर्ले के ऊपर आ चुकी है, सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ स्कोर आगे। स्कोर हो चुका है इस बार 49 रन नावा टीम का, और अपना अर्धशतक बनाने के लिए चाहिए 1 रन। भिंडकल इनकी दिशा से गेंदबाजी चल रही इस बार मंगेश, टॉस का बॉस इस बार देखा जाए तो माहुलगांव टीम, और इस प्रकार देखा जाए फिर से सिंगल मिल जाती है, और इसी के साथ अपना 50 रन पूरा हो चुका है टीम का।
नावा टीम के 50 रन पूरे हो चुके और बची हुई 29 गेंदों में 50 रन पूरे हो चुके। लगभग माफ कीजिए 23 गेंदों में 50 रन पूरे हो चुके, बची हुई एक गेंद बाकी है। इस बार 24 गेंदों का खेल है, 4 ओवर की मैच है। अंतिम गेंद शेष है और अंतिम गेंद के ऊपर प्रहार करने के लिए बल्लेबाज है रितेश। ये गेंद, ओहो क्या शॉट को खेला है, आया इस बार गेंद तारामंडल के अंदर, छक्का, दमदमाता दम छक्का। अंतिम गेंद का भी समाचार लिया, वो छक्के के साथ गेंद को इस बार बाउंड्री लाइन के बाहर भेजा। 6 रन के साथ स्कोर पहुंचा 56 और जीतने के लिए 57 रनों का टारगेट रखा है। इस बार देखा जाए तो शायद माहौल गांव टीम के सामने पहली गेंद के ऊपर सचिन पे छक्का आता है तो मंगेश के अंतिम गेंद के ऊपर भी छक्का मार के पारी समाप्त। जीतने के लिए रन चाहिए 56 हो चुके, जीतने के लिए 57 रन की जरूरत है। आगे का हाल सुनाने के लिए हमारे सीनियर कमेंटर इस बार चंदू शेट्टी के पास आपको लेके चलता हूं और एक बहुत ही बार जिनके पास अभ्यास है और अभ्यास के कुरुक्षेत्र के ऊपर कहीं आपको जानकारी भी मिल सकती है। एक बेहतरीन दोस्तों हो गए बंबई के, लेकिन बंबई का दोस्त आया है, दोस्त को सलाम भी करना पड़ेगा। आदरणीय हमारे इस बार देखा जाए चंदू शेट्टी के पास आपको लेके जाता हूं इस बार 57 रन जीतने के लिए। धन्यवाद अमित म्हात्रे सर। भारतीय जनता पार्टी नवीन सेवा आयोजित कमल चषक 2017 पण या ठिकाणी पाहतोय। आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस। या क्रीडा स्पर्धेचं आयोजन चंद्रकांत घरत, भारतीय जनता पार्टी चिटणीस रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून, तसेच त्यांच्या बरोबरीने महेंद्र म्हात्रे, दीपक भोईर, गणेश घरत, स्वप्नील घरत, अजय सुतार, महेश भोईर, प्रदीप म्हात्रे, हेमंत ठाकूर, परेश घरत, भारत घरत, विवेक म्हात्रे आणि त्यांचे असंख्य सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा, त्यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला ही पाहायला मिळते। तर चालू असणारा सामना माझ्या बरोबर याच ठिकाणी या परिसरातील लोकप्रिय समालोचक नवनाथजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच अशुराम घरतजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अमितजी देखील आहेत आणि सतीश घरत याच गावचा उगवता सितारा अर्थातच समालोचक आणि अपडेटर्स नयन नवाल हे देखील उपस्थित आहेत। इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून जे जे क्रिकेटचे चाहते हा सामना पाहणार आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत। तर अमितजी सामना सुरू आहे, माहुल कोळीवाडा वर्सेस सामना सुरू आहे या ठिकाणी नावा संघाचा। अर्थातच या नावा संघाचं ब्रीद वाक्य आहे मोडेन पण वाकणार नाही, अशी त्यांची वृत्ती सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आहे। इथे जे आपल्या देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। आणि नावा आणि सेवा म्हटलं गाव जरी 2 असतील परंतु नाव एक आहे, जे मात्र संपूर्ण भारतातील नंबर 1 चं बंदर म्हणून ओळखलं जातं। जगभरामध्ये आज नावाशेवा बंदर ओळखलं जातं, अर्थातच ते हे नावाशेवा। अर्थातच एकेकाळी एकमेकांच्या बाजूबाजूला असणारे आता जरी थोडेसे दूर आलेत परंतु नावा आणि शेवा ही दोन्ही गावं मनाने एकत्र आहेत आणि आज मात्र या ठिकाणी शेव्यातील प्रत्येक क्रिकेट रसिकाचा नावा संघाला पाठिंबा असणार आहे, कारण नावा शेवा हे एक नाव संपूर्ण जगभर गाजतंय। अर्थातच त्याला पाठिंबा मात्र नावा संघाला शेव्याचा असणार आहे। शेवा म्हटलं तर मला मुंबई रायगड सामना आठवतो आणि शेवा म्हटलं तर याच ठिकाणी झालेली विक्रमी गर्दी मला आज आठवते। तर आज मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून मिळते। मी पुन्हा एकदा आभारी आहे। तर विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते 57 धावांचं लक्ष समोर असताना गोलंदाजी मार्गवर रोहन तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर सचिन काटकर तर नॉन स्ट्राईकला कल्पेश माहुलकर। गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय रोहन नावा संघासाठी। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाचा वेध घेतो, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही। या खेळामध्ये आपण कित्येक असे सामने पाहिलेले आहेत, क्षणात सामन्याने पलटी मारलेली आहे, क्षणात सामन्याचं पारडं बदललंय आणि आजची रात्र देखील तशीच असणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे आज या गावात येताना पाहायला मिळतील। बॅकफुटला गेला, कव्हर पॉइंटच्या दिशेने सुरेख फटका, सचिन काटकर ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार।
नमस्कार. तसेच आमचे कस्टमचे मनोहर घरतजी आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. तर SSC सेवा आणि गावदेवी गावठाण दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. पुढचा चेंडू खोलव्या टप्प्याचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. त्या ठिकाणी भूषण येतोय ज्यांनी सुरेख फलंदाजी केली. एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर संघाची धावसंख्या. तर स्ट्राईक वर येतोय कल्पेश माहुलकर. ज्या कल्पेश माहुलकरने याच संडेला माहुल गावामध्ये 1 लाख रुपये पारितोषिकाची एक मोठी क्रीडा स्पर्धा पार पडली आणि कल्पेश माहुलकरने मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवला होता. अर्थातच बॅक टू बॅक 2 संडे माहुल गावचा संघ घाटल्यातील 1 लाखाची स्पर्धा आणि तदनंतरच्या संडेला माहुल गावातील 1 लाखाची स्पर्धा असा बॅक टू बॅक 2 1 लाखाच्या स्पर्धा या माहुल गावच्या कोळी बांधवांनी जिंकल्यात. आणि आता मात्र उरणच्या शेवा गावामध्ये दाखल झालेले आहेत आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे माहुलचे कोळी बांधव. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहन. पुढचा चेंडू फाईनलीच्या दिशेने तटवला जातोय कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार चौकार. डोंगरचे माऊले आई करल्याचे माऊले आयलो तुझे मी दर्शनाला आई आयलो मी दर्शनाला आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन संघाला आयलो तुझे मी दर्शनाला. गणेश 11 माहुल फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक संघाचं गाणं हे सुरुवातीला मात्र उरण पनवेलच्या संघांमध्ये पाहायला मिळालं होतं आणि आता मात्र मुंबईतल्या माहुल कोळीवाड्याच्या संघाचं देखील गाणं नुकतंच आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 9 धावा धावफलकावर. कल्पेश माहुलकर स्ट्राईकवर. अर्थातच कडक या टोपण नावाने देखील ओळखला जाणारा हा खेळाडू. पुढचा चेंडू अपील केला जातोय पंचांनी उचलून धरला. फुलटॉस पेला चेंडू शरीराचा वेध घेतला आणि कल्पेश माहुलकरला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन खेळाडू बाद. तर 9 धावा धावफलकावर आहे. पहिला धक्का बसतोय. कल्पेश माहुलकर माघारी परततोय बाद होऊन आणि त्याची जागा घेण्यासाठी माहुल गावचा टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार मैदानात जातोय फलंदाजी करायला. अर्थातच मंगेश वैती फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. या खेळाडूने मात्र मुंबईचं संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगत गाजवलं आणि आपल्या माहुल कोळीवाड्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय नक्कीच पटलावर नेऊन ठेवलेला खेळाडू आहे. अर्थातच लेदर बॉलच्या नेवल डॉग संघाचा कर्णधार देखील आहे. फलंदाजीसाठी दाखल होतोय. स्ट्राईक वर मंगेश वैती मॅन फ्रॉम माहुल कोळीवाडा. पहिला चेंडू फाईनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. संधी होती परंतु संधीचं सोनं झालं नाही. कॅचेस विन द मॅचेस. मंगीचा झेल सुटतोय आणि चौकारात रूपांतर होत आहे. 4 धावा. डोंगरचे माऊले आई करल्याचे माऊले आयलो तुझे मी दर्शनाला आई आयलो मी दर्शनाला आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन संघाला आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन डीजे. तर मंगेशचा झेल सुटतोय. झेल मात्र 4 धावांना पडतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 13 धावा धावफलकावर. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. तसेच पानदिवेचे मयूर आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि क्रिकेट रसिकांसाठी आणखी एक संधी. कारण माहुल गावामध्ये 5 लाख रुपयाची क्रीडा स्पर्धा आहे. नाईटची क्रीडा स्पर्धा. केवळ 16 संघ असतील आणि 8 ग्रामीण संघ असतील. तर त्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील ज्या खेळाडूंना ज्या संघांना सहभाग घ्यायचा आहे 8 ग्रामीण संघ असतील आणि प्रथम पारितोषिक नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये 5 लाखाचं आहे. 16 ग्रामीण आणि 8 खुल्या गटातील असतील. संघाची धावसंख्या 13. तर गोलंदाजी मार्कवर वैष्णव गोलंदाजीसाठी येतोय. सचिन काटकर याच्यासाठी. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला जातोय. पुन्हा एकदा ठरून त्याच दिशेने. अर्थातच आपल्या आवडत्या क्षेत्रात कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते.
झुंज सुरू आहे नावा आणि माहुल कोळीवाडा यांच्यामधील झुंज आपण पाहतोय शेव्याच्या मैदानामध्ये या शांतेश्वरी क्रिकेट क्लबच्या या मैदानामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा आहे अर्थातच भारतीय जनता पार्टी आयोजित कमळ चषक पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्रयत्न सुरू होता कमळच्या दिशेने परंतु एक नियोजनबद्ध खेळी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते करत असताना गोलंदाज त्याला यशस्वी होऊन देताना पाहायला मिळत नाहीये फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध म्हणजे क्रिकेट आणि हे क्रिकेट पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजाने जिंकलंय तर यानंतर क्रिकेट हा खेळ फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्धाचा आहे तर या युद्धाला सुरुवात जरूर झाली आहे परंतु युद्ध फलंदाज जिंकतायत की गोलंदाज माहुल जिंकतायत की नावा जिंकतायत ते मात्र या ठिकाणी पाहायचं हिट केला जातोय आता मात्र या युद्धाला 2 जरूर फुटलं होतं आणि हे युद्ध जिंकलं जातंय तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाकडून चेंडू सीमारेषा पार षटकार वाला शैलेश नाथवाला ओढ माऊलीची माझे एक विराईची माझे एक विराईची माझे एक विराईची दर्शन दे आई दर्शन दे आई तर मोठा फटका मारला जातो धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते सचिन काटकर लेदर बॉल क्रिकेट मधील देखील कारण माहुल मध्ये दिलीप वेंसरकर यांची क्रिकेट अकादमी आहे आणि त्याचमुळे तुम्ही कल्पेश माहुलकर असेल मंगेश वैती असेल सचिन काटकर असेल हे मात्र या माहुल गावाने लेदर बॉल मध्ये देखील चांगले खेळणारे खेळाडू दिले संघाची धावसंख्या 19 पुढचा चेंडू खोलव्या टप्प्याचा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि विकेटचं पतन होतंय ज्या विकेटची गरज होती अर्थातच मंगेश वैतीच्या रूपात मात्र एक मोठा धक्का माहुल संघाला बसतोय आणि तो देखील धावबादच्या रूपात खेळाडू बाद धीरेंद्र मात्रे यांचं कौतुक करावं लागेल जॉन्टी रोड्स यांची आठवण या ठिकाणी जरूर झाली ज्या ज्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं त्यांची आठवण होते कारण क्षेत्ररक्षणाला एक वेगळी उंची प्राप्त त्यांनी करून दिली तर संघाची धावसंख्या 19 झाली आहे दुसरं षटक सुरू असताना मात्र संघाची धावसंख्या 19 आहे तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतील ते वैष्णव गोलंदाजी मार्कवर नाभा संघासाठी तर सचिन काटकर फलंदाजी करतोय माहुल साठी पुन्हा एकदा आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलावला जातोय आणि हिट विकेटच्या रूपात खेळाडू या ठिकाणी बाद होतोय सचिन काटकर ज्याने पहिला दिवस या मैदानात अक्षरशः गाजवला होता त्याची विकेट या ठिकाणी हिट विकेटच्या रूपात अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 35 तर विकेटचं पतन होत आहे बाद होत आहे फलंदाज आता मात्र दोन्ही नवखे फलंदाज मैदानात असणार आहेत 2 षटक 19 धावांवर मात्र आणखीन एक धक्का बसतोय अर्थातच नवीन फलंदाज मैदानात जातोय कल्पेश वैती आणि सुनील माहुलकर ही जोडी मैदानात आहे 19 धावा धावफलकावर आहेत विजयासाठी धावांचं लक्ष मात्र समोर असणार आहे 57 धावांचं लक्ष समोर असताना अजूनही धावा खूप मोठ्या धावांचा पल्ला गाठावा लागेल तब्बल 38 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी आलेल्या तमाम अतिथींचं देखील या कमळ चषकामध्ये हार्दिक असं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी नवीन सेवा आयोजित चंद्रकांत घरत भारतीय जनता पार्टी चिटणीस रायगड जिल्हा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल एक धाव पूर्ण केली जाते
आणि या षटकामध्ये मॅच मध्ये कुठेतरी घेऊन आले म्हणावे लागेल, कारण धावसंख्या केवळ 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20 धावा. माहुल कोळीवाडा या संघाची विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. अजूनही विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आणि चेंडू आहेत ते 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता विजयासाठी. परंतु क्रिकेटचा या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि तेच मात्र पाहायचंय. तर आज मात्र आजची रात्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज मात्र या गावामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच शेवा गावामध्ये येताना पाहायला मिळतील. आणि क्रिकेट रसिकांसाठी ही मांदिवाळी असणार आहे, कारण उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये पहिल्या गटातील स्पर्धा खूप कमी होतात. पूर्वी आम्ही चिरल्याला यायचो, राधे एंटरप्राइजेस चिरल्याच्या स्पर्धा, आणि तदनंतर मात्र ग्रामीण क्रिकेटचा एवढा काही जोर या ठिकाणी पाहायला मिळाला की खुल्या गटातील स्पर्धा कमी झाल्या. कारण या ठिकाणी देखील करंजा असेल, जस्कार असेल, सोनारी असेल, खुल्या गटातील स्पर्धा पूर्वी भरपूर व्हायच्या. परंतु अलीकडच्या काळातील ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धांमुळे खुल्या गटातील स्पर्धा खूप कमी होऊ लागल्या. परंतु आज पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे स्थानिक क्रिकेट रसिकांना, या क्रिकेटच्या वेड्यांना उरण आणि पनवेल मधील आज खुल्या गटातील स्पर्धा पाहण्याची. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. तर कल्पेश वैती फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कल्पेश वैती, भूषण, ज्या भूषणने अप्रतिम फलंदाजी केली होती, 11 चेंडूत 28 धावा केल्या होत्या, तोच मात्र सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईकवर कल्पेश वैती, ज्या कल्पेश वैतीकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि सामन्याचं पारडं बदलण्याची. हा चेंडू समोरच्या दिशेने डोलावला जातोय. अप्रतिम फटका कल्पेश वैती, अर्थातच मुलुंडच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, युद्धाला तोंड फुटले म्हणावं लागेल. दोन्ही बाजूने अप्रतिम कामगिरी. षटकार. अग्निकुल्याना माझे बंधवाना जो कोणी नडल त्यांचा वाटोला होईल, त्यांचा वाटोला होयल, त्यांचा वाटोला होयल. बरकत दे आई, बरकत दे. तर आता मात्र सामन्याचं गणित बदलले म्हणावं लागेल. 26 धावा धावफलकावर होत आहेत. 31 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत ते 11 चेंडू 31 धावा. 31 धावा 11 चेंडू. माहुलगाव वर्सेस नावा वर्सेस माहुलगाव असा सामना या ठिकाणी सुरू आहे शेवा गावामध्ये. अर्थातच कमल चषक, भारतीय जनता पार्टी आयोजित स्पर्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने टाकलेला हा चेंडू. आता मात्र या ठिकाणी हळूवार पद्धतीने टाकले या चेंडूवर फसतोय फलंदाज खेळाडू बाद. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परत आहेत. कारण नवीन फलंदाज मैदानात जातात. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर मारला होता, परंतु तदनंतरच्या चेंडूवर हळूवार पद्धतीने येणारा चेंज ऑफ पेस, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू गोलंदाज भूषणचा, आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा हसुरामजी प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न फसला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. 31 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहे ते 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. कमल चषक 2017. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने येणारा हा चेंडू भिरकावून दिला जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अर्थातच सीमा रेषा पार. षटकार. अग्निकुली बंधवाना आई आयलो मी दर्शनाला ना घेऊन गणेशले व संगाला. आई तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेशले व संगाला. आई तुझे मी दर्शनाला. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि हा सामना पारडा बदलतोय. कधी नावा, कधी माहुल, कधी नावा. शेवा गावात चालू असणारा कमल चषक 2017 रंगतदार ठरतोय आज शेवटच्या दिवसातील पहिला सामना देखील. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने येणारा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर. 8 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत आणि 8 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता असणार आहे ती
24 धावांची आवश्यकता. तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी माहुल गावचा संकटमोचक म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं सुनील माहुलकर. अर्थातच पहिल्या दिवशी याच सुनील माहुलकरने त्या फलंदाजीच्या जोरावर जिंकला होता माहुल गावचा हा संघ. तर पाहूया सुनील. तर संधी मिळाली होती, संधीचं सोनं होऊ शकलं नाही. बॅटची कडा जरूर घेतली गेली, हवे चेंडू गेला परंतु बचावला जातोय सुनील माहुलकर. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. या चेंडूवर 34 धावा धावफलकावर होत आहेत. या चेंडूवर एक मोठा फटका गरजेचा आहे जर सामन्यामध्ये राहायचं असेल तर. 23 धावांची आवश्यकता. तर सेवेकरांचा पाठिंबा मात्र नावाला आहे, कारण नावा सेवा एक वेगळं समीकरण आहे. गावं जरी 2 असतील परंतु मनाने आत्म्याने एक आहेत. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 55 विचारा. 23 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू ते 6 आणि 23 धावांची आवश्यकता. आणि सामना अचानकपणे रंग बदलतोय. या षटकामधील हळूवार पद्धती 2 षटकार जरूर आले परंतु आपल्या हळूवार पद्धतीच्या गोलंदाजीने भूषणने सर्वांना चकवलं. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 7 आणि तिसऱ्या षटकात 14 धावा आल्या. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. परंतु काय होतंय क्रिकेटच्या खेळामध्ये चमत्काराची देखील आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. जर माहुलला या ठिकाणी जिंकायचं असेल तर सुनीलला वादळी खेळी करावी लागेल. आणि पाहूया शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. तर आलेल्या क्रिकेटच्या चाहत्यांचं चंद्रकांत घरत साहेब भारतीय जनता पार्टी चिटणीस रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून या कमल चषकामध्ये आज या स्पर्धेतील अंतिम दिवशी अर्थातच खुल्या गटाच्या या स्पर्धेच्या दिवशी हार्दिक असं स्वागत. क्रिकेट रसिकांची पावलं मैदानाच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच मात्र सोनारी या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अर्थातच महेश कडू साहेबांच्या माध्यमातून एक क्रीडा स्पर्धा पार पडली अतिशय सुंदर अशी. आणि याही अगोदर मला मुळेखंड गावामध्ये नाईट क्रीडा स्पर्धा नवजीवन मुळेखंडच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी मिळाली होती. परंतु पुन्हा एकदा मला या मैदानामध्ये ज्या ठिकाणी रायगड मुंबई सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये मी एका मॅच पुरतं समालोचन केलं होतं, आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते. सुनील माहुलकर फलंदाजीसाठी सज्ज होते तर गोलंदाजीसाठी हर्षल. गोलंदाजी मार्कवर नाभा वर्सेस माहुलगाव सेमीफायनलची लढत अंतिम टप्प्यामध्ये अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 23 धावा. हा चेंडू अधिक वेगवान पद्धतीचा पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय सुनील माहुलकरला. चकवा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सुनील तर सुनील माहुलकर अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली हर्षलची. आणि सुनील देखील या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. चार चेंडू आणि ते या डावातील पहिला वाईट बॉल. सुरेख गोलंदाजी आहे. बॅटची कडा घेतली जाते आणि 1 धाव दरम्यानच्या काळात विजयासाठी औपचारिकता असणाऱ्या या कमल चषकामध्ये भारतीय जनता पार्टी नवीन सेवा आयोजित असणारी स्पर्धा अर्थातच कमल चषक अंतिम फेरीत गाठण्यासाठी मात्र नावा संघाला काही क्षणाची वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून विजयाच्या उंबरठ्यावर. अगोदरच मात्र खोपटा संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय आणि खोपटा संघाच्या बरोबरीने कोण खेळणार तर अर्थातच नावा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या सामन्यात विजय मिळवला जातोय. आणि पुन्हा एकदा या उरण परिसरामध्ये माहुल संघाला 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय, कारण या अगोदर देखील 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय. अमोल आपण लवकर यायचंय, कारण यानंतर खुल्या गटातील सामना आपण कर्णधार आहात तर टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा भूषण फ्रॉम नावा. हा ठरतोय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी. 11 चेंडू 28 धावा आणि
एक षटक टाकलं, 14 धावा दिल्या आणि एक विकेट देखील घेतली. तर माहुल कोळीवाडा संघ आपण सेमी फायनल पर्यंतची वाटचाल आपली अतिशय सुरेख होती. पुढल्या स्पर्धेसाठी अर्थातच मी सर्व माहुल गावात 5 लाखाची स्पर्धा आहे. गोपाळ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. भूषण भोईर आपण यायचं आहे. अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीत पुन्हा एकदा नावाशेबाला नेऊन ठेवण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असा भूषण भोईर या ठिकाणी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. भूषण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तर माहुल गावामध्ये 5 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा आहे आणि 16 संघ ग्रामीण असणार आहेत. नाईट स्पर्धा. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी मंगेश वैती, कल्पेश माहुलकर, अमित कोळी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर भूषण भोईरची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर नावा इज बॅक असं म्हणावं लागेल. या वर्षीची जर कामगिरी पाहिली तर नावा संघाची तेवढी साजेशी होत नव्हती, परंतु जसजसं सीझन संपायला आलाय नावा पुन्हा फॉर्मात आलाय आणि अंतिम फेरीत खोपट्याच्या विरुद्ध अर्थातच पूर्व विभागातील खोपटा, अर्थातच आमचे पूर्व विभागातील बरेचसे समालोचक या ठिकाणी आहेत. नवनाथजी आहेत, आशुरामजी आहेत, त्यांच्या परिसरातील संघ या परिसरामध्ये अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय. तर टॉस साठी यायचंय अमोल, आपण टॉस साठी यायचंय. SSC सेवा वर्सेस गावदेवी गावठाण दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक संयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो पुन्हा आपण जाऊया. याच दरम्यान जो आजचा खरा तर आजचा गड जो खुल्ला गड आहे आणि तोच गड जो प्रेक्षकांच्या भेटीस येतोय थोड्या वेळातच. जे प्रेक्षक खऱ्या अर्थानं त्या गटाचा सामना पाहण्यासाठी आले आहेत त्या प्रेक्षक वर्गांचं हार्दिक स्वागत. तर मी विनंती करतोय SSC सेवा विपक्ष गावदेवी गावठाण संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण याच दरम्यान नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. शृंखलेच्या माध्यमातून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जनता पार्टी नवीन सेवे आयोजित कमल चषक 2017 तेच काय मित्रांनो आपण पाहतो की गेली 3 वर्ष मित्रांनो या शृंखलेच्या माध्यमातून एक संयमाची शृंखला, एक दिमागदार शृंखला, एक आकर्षक शृंखला पण ज्याच्याकडे आपण त्या पाहतोय ती शृंखला प्रेक्षकांच्या भेटीस येते. अर्थात शृंखलेच्या माध्यमातून आजची 4थी रात्र आणि अर्थात शृंखलेच्या 4थी आणि शेवटची रात्र. शेवटच्या रात्रीमधल्या खुले गट आणि खुल्या गटाचा पहिला सामना रंगतोय SSC सेवा विपक्ष गावदेवी गावठाण. याच दरम्यान दोन्ही संघांना विनंती असेल कारण मित्रांनो या शृंखलेच्या मैदान थोडंसं उशीर होतोय त्याचं कारण देखील आपल्याला सांगायला पाहिजे कारण हे निवडक संघ आहेत, सिलेक्टिव्ह संघ आहेत, सिलेक्टिव्ह प्लेअर आहेत. त्यामुळं गावठाण गावठाण संघाचा संघ पुढे आपण या जिंकलं. ओके, गावठाण संघाचा संघनायक नाणेफेक जिंकलंय. तर आपणास विनंती असेल की या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघाला विनंती असेल आपल्या 11 खेळाडूंची खऱ्या अर्थाने आपल्या नावं आम्हाला पर्यंत पोहोचवलीत तर बरं होईल कारण हा सिलेक्टिव्ह टीम आहे, निवडक संघ आहे. तर निवडक संघाच्या आम्हाला नावं माहितीच असतील असं नाहीये. तर गावठाण संघ SSC सेवा संघ SSC सेवा संघ आपली 11 प्लेयर्सची नावं या ठिकाणी आम्हाला पोहोचवली तर बरं होईल. तर गावठाण संघनायक माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण 11 खेळाडूंची नावं आपल्यापर्यंत पोहोचवा. खऱ्या अर्थानं हे निवडक संघ आहेत, सिलेक्टिव्ह संघ असणार. प्रत्येकाची संघाची प्रत्येक खेळाडूंची नावं आम्हाला माहिती असतील असे नाहीये. तर विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकास की आपल्या 11 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. सूचना संपली. तर मित्रांनो प्रेक्षकांच्या भेटीला आजच्या शृंखलेमधली पहिली एक विस्फोटक लढत अर्थात पाहणार आहोत SSC सेवा विपक्ष गावदेवी गावठाण अर्थातच भारतीय जनता पार्टी आयोजित कमल चषक 2017 चे एक खास आकर्षण स्पेशल अट्रॅक्शन अगदी या ठिकाणी मित्रांनो पाहणार आजच्या दिवसामधील शेवटची रात्र आणि 4थी रात्र. या रात्रीमध्ये पहिला सामना रंगतोय सेवा विपक्ष गावठाण. मित्रांनो दोन्ही संघ आपल्या उरण तालुक्याचे संघ असले तरी खेळाडू नक्कीच आपण पाहणार आहोत. एक व्यावसायिक खेळाडू, स्टार खेळाडू या संघाच्या माध्यमातून आपण या मैदानावर पाहणार आहोत. तर गावठाण संघाला पुन्हा विनंती करतोय याच दरम्यान आपण पाहतो की SSC सेवा हा संघाबद्दल नक्की आपण काय म्हणावं. नक्कीच या मैदानावर आपण लेदर क्रिकेटच्या माध्यमातून बरेचसे खेळ सेवाच्या मैदानावर लेदरचा आपण पाहिला होता आणि आता चंद्रकांत म्हात्रे, कांता शेठ यांच्या माध्यमातून दिनांक 13 एप्रिलला याच मैदानावर ग्रामीण
12 खेळाडू बीपीएल अर्थात यूपीएल उरण प्रीमियर लीगचे आयोजन केलेले आहे. प्रथम येणाऱ्या 12 ग्रामीण संघांना प्राधान्य दिला जाईल. दिनांक 13 एप्रिल ह्याच मैदानावर लेदरच्या टुर्नामेंट असतील. तर आपल्या ते आपणास कोणाला इच्छुक संघाने या शृंखलेच्या माध्यमातून सहभाग घ्यायचा असेल ओके तर मित्रांनो या 12 संघ देखील झालेले आहेत. 13 एप्रिलला आपण या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आपण या मैदानावर यायचं आहे. गावठाण संघ आपणास विनंती करतोय. गावठाण संघ 11 प्लेअरची पानावर पाठवतोय बरं होईल असं वाटतं. या ठिकाणी गावठाण संघ मला ते एकाच क्षेत्ररक्षक मला असं वाटतं 11 खेळाडू उतरलेले आहेत. माझ्या ओळखीचं मोठं 100 दिसत नाही पर्यंत मोठं एक अर्थात ग्रीन कॅप साई गावचा राकेश दिसतोय. अर्थात वाशी गावचा मोठे योगेश ग्यारो दिसतोय. आय थिंक ग्यारोच असावा. तर योगेश वाशीगावचा ग्यारो अगदी चांगला फलंदाज चांगला गोलंदाज. साई गावचा राकेश पाटील दिसतोय चांगला गोलंदाज चांगला फलंदाज. अष्टपैलू भरलेला 2 फलंदाज दिसतात आणि सर्वांची पाठ दिसते. अदरवाईज नंतर आपली जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील 12 खेळाडू. धन्यवाद. आणि तत्पूर्वी सेवा संघाला विनंती आहे की आपल्या 11 खेळाडूंची आपल्यापर्यंत नावं पोहोचवली तर बरं होईल. तर मित्रांनो आजच्या दिवसातील आजच्या रात्री मधली पहिली खुले गटातील स्पर्धा पहिला सामना रंगतोय. अर्थातच एसएससी सेवा विपक्ष गावदेवी गावठाण. गावठाण संघाने चेंडूसाठी आपण पाहतोय की शृंखलेच्या माध्यमातून नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर बहुतेक आपण पाहतो 99 पॉइंट आपण क्षेत्ररक्षण कारण त्याचा तेवढाच अंदाज देखील आहे. कारण फलंदाजी करत असताना चांगला अंदाज मिळतोय आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि टॉस हरल्यानंतर फलंदाजी स्वीकारावी लागली खास करून एसएससी सेवा संघाला. याच दरम्यान विनंती करतो सेवा संघाला की आपली जोडी मैदानाची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 2 अंपायर्स अर्थात राजेंद्र घरत आणि दुसरे अंपायर आपण पाहतोय मनोज ठाकूर. राजेंद्र घरत आणि मनोज ठाकूर जबरदस्त व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या माध्यमातून यांच्याकडनं आतापर्यंत शृंखलेच्या मध्ये जबरदस्त अचूक तर आजच्याच दिवशी अर्थातच शांतीशौरी क्रिकेट संघ सेवा संघाचा वंडर बॉय अर्थातच मयूर घरत याचा देखील जन्मदिवस आहे वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक 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 अशा शुभेच्छा. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी मयूर घरत खरं तर गोड आवाज गोड खेळाडू एक गोंडस व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे आम्ही बरीच वर्ष पाहतोय असा तुमचा आमचा सर्वांचा लाडका फलंदाज गोलंदाज अष्टपैलू व्यक्तिमत्व या नवीन सेवा संघाची निवड कमिटी आमच्या या ठिकाणी पाहायला मिळते. कारण गुड्डू आणि आता जतीन यांची निवड झालेली दिसते. निवड कमिटीचे आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी निवड कमिटीवर आहेत. आता निवड 11 खेळाडूंची निवड झालेली नाहीये असं मला वाटतं. गावठाण संघाला विनंती असेल की आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपले 11 खेळाडूंची नावं या ठिकाणी आपल्याकडे पोहोचलेली आहेतच. आमचे स्कोरर सांगतात की एक नजर आपण टाकूया गावठाण संघाच्या खेळाडूंना नजर टाकूया. अर्थातच गावठाण संघामध्ये असणार आहेत अर्थातच आकाश. गावठाण संघाचा जबरदस्त आकाश टकलेला आपण पाहिलं होतं मित्रांनो. एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज असा आकाश टकले. अजय अर्थात गावठाण संघाचा देखील चांगला फलंदाज अजय असणार आहे. तर याच दरम्यान प्रथमेश फुंडे पिट्टू फुंडे संघाचा एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थात प्रथमेश. तर राकेश मॅन फ्रॉम जसकार राकेश तांडेल असणार आहे चांगला गोलंदाज म्हणजे एक स्पेशल गोलंदाज म्हणून राकेश तांडेल यांची निवड लागलेली आहे जसकार संघाचा. तर राकेश पाटील मॅन फ्रॉम साई एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थात ॲडी मुंबरे ठाणे गावच्या ठाण्यामधून बिलॉंग केलेला मुंबरे ॲडी. अमीर मॅन फ्रॉम मुंब्रा. प्रवीण जासई प्रवीण घरत जासई. तर बंटी मॅन फ्रॉम जासई वन्स मोर जासई. वैभव कंठवली. तर परेश धुतू असं हे गावठाण संघाचं 11 खेळाडू 12 खेळाडूंची नावं आहेत मित्रांनो. तर पुन्हा एकदा सांगतोय आकाश मॅन फ्रॉम गावठाण अजय मॅन फ्रॉम गावठाण प्रथमेश मॅन फ्रॉम फोंडे राकेश तांडेल मॅन फ्रॉम जसकार राकेश पाटील मॅन फ्रॉम जासई साई. तर गॅरी
गॅरी मॅन फ्रॉम वाशिवाव योगेश, एडी मुंबरे, अमीर मुंबरे, प्रवीण जासई, बंटी जासई, वैभव कंठेवली, तर परेश धुतुम अशा या गावठाण संघाचे 12 खेळाडू आहेत. नक्की ते एकंदर या 12 कडून जर विचार केला तर नक्कीच राकेशला कोण विसरणार. अप्रतिम राकेश मोकळ, साई गावचा एक धुवदार फलंदाज राकेश मोकळ, एक जबरदस्त व्यक्तिमत्व याच मैदानावर आपण पाहिलं होतं राकेशला. तर आपण सेवा संघाच्या माध्यमातून SSC सेवा संघाचा संघ निवडलेला आहे, तर तो संघ आपण अनाऊन्स करू घोषित करतोय. तर याच दरम्यान आपण पाहणार आहोत SSC सेवा संघाचा आपण गुड्डूची फलंदाजी पाहणार आहोत. गुड्डूला कोण विसरणार. कारण अर्थात पहिल्या सामन्यामध्ये चंदू शेट्टी आपण सांगू इच्छितो, कारण सेवा संघ अगदी थोडस संकटामध्ये प्रवास करत असताना या ठिकाणी आपण सांगू इच्छितो या ठिकाणी कुठून काढल्या होत्या अप्रतिम. तर सलामीची जोडी मी हेच सांगतोय, सलामीची जोडी पाठवायची आहे. SSC सेवा संघ आपणास विनंती आहे. अंपायर कॉल केला जातोय शृंखलेच्या माध्यमातून. मला असं वाटतं थोडस उशीर होतोय, तर या जरा विनंती करतोय आपला एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे ते सांगा. या दरम्यान आपण पाहतोय थोडस या सामन्याच्या माध्यमातून थोडासा उशीर होतोय. खऱ्या अर्थानं अद्याप देखील SSC सेवा या संघाची जवळजवळ निवड कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी निवड अद्याप झालेली नाहीये. तर याच दरम्यान सलामीची जोडी अद्याप देखील मैदानामध्ये प्रस्थान झालेली नाहीये. तर विनंती करतोय आपणास की आपण या ठिकाणी सलामीची जोडी पाठवायची आहे. कारण मित्रांनो प्रेक्षक वर्ग आतुरतेने ज्या सामन्याचा वाट पाहतात तो सामना आपल्या सर्वांच्या भेटीस येतोय. SSC सेवा विपक्ष गावदेवी गावठाण आयोजित भारतीय जनता पार्टी नवीन सेवा पुरस्कृत कमल चषक 2017 BJP नवीन सेवा स्पॉन्सर बाय ऑर्गनायझिंग बाय लोटस ट्रॉफी 2017 अर्थात नावा संघाचा भूषण आपण या ठिकाणी या मार्गदर्शक आताच होते. भूषण आपल्या या ठिकाणी प्रतीक्षा होत आहे. भूषण आपली या ठिकाणी प्रतीक्षा होते. या भूषण जी आहे आपण या ठिकाणी आपली खूपच प्रतीक्षा होत आहे. तर मित्रांनो हा सामना आपल्या भेटीस येतोय, परंतु सामना असणार आहे 5 षटकांचा सामना असणार आहे. सामना 30 चेंडू अर्थात 5 षटकांचा सामना असणार आहे. आपण पाहणार आहोत याच दरम्यान मैदानामध्ये जे प्रेक्षक वर्ग अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतात हा सामन्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गांचं खेळाडूंचं आयोजकाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. तर मित्रांनो या सामन्याचे पंच अर्थात आपण विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये राहते. अर्थातच SSC सेवा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये भूषण मॅन फ्रॉम नावा पनवेल, तर सागर गोलंदाजी मार्कवर गावठाण संघाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल का अशा बऱ्याचशा प्रश्नांना उदाहरण यावेळेस येणार आहे.
तर याच वेळी गोलंदाजी लेफ्टर गोलंदाज यावेळेस पाहायचं आहे लेफ्ट चांगली गोलंदाजी करेल का फलंदाजी चांगली करेल का अशा बऱ्याच प्रश्नांना उदाहरण येणार आहे षटकातील पहिला श्रीगणेशा करतोय गोलंदाजी महात्मा गोलंदाज योगेश टाकत असताना अर्थात भूषणला संबंध नव्हतं याच वेळेस मला सागर तीच पद कुठेतरी चूक करताना दिसतोय पहिला चेंडू संबंधला आहे सागरला चेंडू आतापर्यंत ग्लान्स झालेले आहेत संघाची धावसंख्या झाली ओरटो आपण पाहतोय की बिनबाद 2 धावा एक अवांतर एक चेंडू टाकतोय चेंडू फसवतोय चेंडू थडम्यान फसवतोय चेंडू जातोय अगदी थडम्याच्या दिशेनं अर्थात नशिबाचा चौकार बायच्या स्वरूपानं पंच इशारकात हा चौकार बायच्या स्वरूपाने येतोय एकूण 4 धावांचा या ठिकाणी पाठलाग होतोय एकूण संघाचा धावसंख्या जाऊन आपण विचार केला तर पहिला लिगली एकच धाव 2 अवांतर एक बाईचा चौकार एकूण धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो एसएससी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय बिनबाद 7 धावा बिनबादात 7 पाहायचंय सागर आपलं अदब खातं खोलायचंय तोच सागर मैदानामध्ये एक वाजवी खेळी करेल काय गोलंदाज काय करेल अशी आपण यावेळेस पाहायचा चेंडू नक्कीच मोठा फटका पाडला तो क्षेत्रक्षण थोडस कन्फ्युज झालं होतं क्षेत्रक्षण दुसऱ्या टप्प्यामध्ये खराब झालं म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण झालं 2 धावा झालेल्या आहेत गोलंदाज यावेळेस पुन्हा भूषणची ही खेळी ही वादलापूर्वीची शांतता होतीये मित्रांनो पाहिलं होतं यावेळेस आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये आपण नोंद झाली होती 9 धावांची आणि 9 धावांची नोंद झाल्यानंतर असं वाटत होतं की भूषणची खेळी ही वादलापूर्वीची शांतता मैदानावर पाहायला मिळेल काय वादळ हे घोंगावणार काय आणि हेच वादळ हे विस्फोटक वादळ घोंगावताना दिसतोय कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू बॅक टू बॅक आपण पाहिलं होतं तिसरा आणि चौथ्यावर षटकार म्हणजे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपतोय 4 चेंडू आमचे स्कोरर सांगतात की एकूण 4 चेंडू मध्ये 18 धावांची नोंद झाली आहे ओव्हर हॅट्रिक षटकारांची पाहायला मिळतोय परंतु लिगली षटकारांची हॅट्रिक वर असणार आहे यावेळेस भूषण तर संघाचे एकूण धावसंख्येचा विचार केला मित्रांनो तर 25 धावा 25 आतापर्यंत एक षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर वैभव टकले 5वा चेंडू यावेळेस कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ढकलतोय मात्र क्षेत्रक्षण चांगलं झालंय आपण विचार केला तो दुसरा आणि 5वा चेंडू हा चेंडू आपण फक्त निर्धाव टेकला अदरवाईज 3 चेंडूवर षटकार आणले होते तर मित्रांनो आतापर्यंत जवळजवळ 11 चेंडूंचा खेळ संपतोय आता त्याचा सेवा संघाची धावसंख्या फलकावर आहे 25 धावा आता आपण पाहतोय की या ठिकाणी 27 धावा झालेल्या आहेत अर्थात 9 चेंडू 9 धावा पहिल्या षटकामध्ये 18 धावा पहिल्या 5 चेंडू मध्ये अशा 27 धावा तर याच वेळा आपण शेवटच्या चेंडू मध्ये धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 31 धावा झालेल्या आहेत 31 या जर विनंती असणार आहे कशी वाढते एखाद्या संघाची एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर बिनबाद 32 धावा 32 नन ऑफ द लॉफ्स at the end of the first 2.1 was match is between I think गावटन and नवीन सेवा तर मित्रांनो या ठिकाणी 2 षटकाने एका चेंडूचा खेळ संपतोय संघाची धावसंख्या 32 हा चेंडू या ठिकाणी नक्कीच एक मोठा गडी मोठा विकेट मैदानाच्या बाहेर दिसतोय भूषणची केली मैदानाच्या बाहेर होतोय या विकेटचं स्वागत करतोय डीजे जेडी या दरम्यान आपण मित्रांनो पाहतो की पहिला गडी बाद झालाय नक्कीच एक जबरदस्त खेळी विस्फोटक खेळी मैदानाच्या बाहेर झालेली आहे भूषणची खेळी असं वाटत होतं की भूषणने हे घोंगावणं वादळ अद्याप घोंगावेल काय आणि धावसंख्येला जास्तीत जास्त धावसंख्या काढेल काय अशा प्रश्नाला बरेचसे उदाहरण आलं होतं परंतु नशिबाला मित्रांनो नशिबाची साथ थोडीशी मिळाली नाहीये कारण यावेळेस मात्र आपण पाहणार आहोत नवीन फलंदाज आता दिसतोय अमोल खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण अमोल बद्दल काय सांगावं टेनिस क्रिकेट मध्ये सेंचुरी ज्याच्या नावावर आहे तो फलंदाज अमोल यावेळेस तोच अमोल एक वाजवी खेळी करेल काय परंतु त्याच्या समोर गोलंदाज अर्थातच गावठाण संघाचा गोलंदाज ग्यारो योगेश असणार आहे योगेश षटकातील 10 चेंडू
यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतात 2, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पुन्हा एकदा मिळते संघाला, म्हणजे संघाची धावसंख्या आपण एकच विचार केला तर एक गडी बाद 33 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला सर्वेश गरज तर 9 धावांची नोंद झाली, फक्त 9 धावांची नोंद झाली होती. आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार अशा 22 धावा. तर आतापर्यंत काही चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. यावेळेस मोठा फरक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय कुठेतरी त्या ठिकाणी सीमारेषेच्या अंतर्गत चेंडू अडवला जातोय. एकदा मिळते संघाला, संघाची धावसंख्या लावून पोहोचते पुन्हा एक गडी बाद 34 धावा. 34 लॉस ऑफ द 1 विकेट्स आफ्टर. आणि यावेळेस आपण पाहतोय की आमचे जे युट्यूब धारक आहेत ते नेट मिसिंग होत आहे. तर युट्यूब धारकांना विनंती असेल की थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. यावेळेस पाहायचं आहे हा चेंडू मध्ये शॉट लगला चेंडू होतोय. चेंडू मात्र अशा पद्धतीने चांगला फील्ड केला होता, मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता, स्टंप हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजानं मात्र अचूकता हेरली आहे. रनिंग बिटवीन दोन्ही संघामध्ये दोन्ही फलंदाज चांगली आहे. तर याच दरम्यान एकदा मिळते संघाला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की 35 धावा 35 लॉस ऑफ द 1 विकेट्स आफ्टर. आपण यावेळेस पाहूया गोलंदाज असताना गॅरो षटकातील काही चेंडू शिल्लक. सागर हा चेंडू व्हाट अ डिलिव्हरी, व्हाट अ यॉर्कर इज दिस, oh that is fantastic delivery by गॅरो. अप्रतिम लाजवाब हा चेंडू टाकला होता गॅरोनं. काही समजलं नाहीये फलंदाजाला, फलंदाज सागरला. आणि यावेळेस मात्र नक्कीच तीच खेळी मैदानामध्ये पाहिली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय की खास करून गॅरोला आपण जर एकूण गॅरोचा विचार केला, ह्याच गॅरोनं पहिलं षटक टाकलं होतं, षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. आणि याच गॅरोनं दुसरं षटक टाकलं, त्या षटकामध्ये केवळ आणि केवळ फक्त 4 धावा दिल्या होत्या. म्हणजे एकंदर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आपण 9 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर 22 धावा. आणि 22 धावांचा आपण विचार केला तर चेंडू सट्टे या 4 चेंडूमध्ये प्रमुख 4 चेंडूमध्ये 3 षटकार 1 चौकार. आपण जर त्या शून्याचा विचार, त्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू, तिसऱ्या चेंडूवर षटकार, 14 चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर मेडन आणि 6व्या चेंडूवर चौकार. अशा त्या 6 चेंडूमध्ये 22 धावा करून काढल्या होत्या. परंतु या गोलंदाजाचा विचार केला गॅरोनं, पुन्हा गॅरो आपलं वापसी करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आहे, कारण आपलं महत्व काय या सामन्यात, आपलं नेतृत्व काय हे आपल्याला, आपलं भूमिका काय ऍज अ गोलंदाज आणि गोलंदाजी भूमिकेनं आपलं वापरलेलं आहे. म्हणून नक्कीच चांगली गोलंदाजी होते की काय असं वाटतंय. याच दरम्यान हा क्लीन बोल्ड अर्थात त्या ठिकाणी पहिला नव्हे तर दुसरा गडी बाद होतोय. एक मोठा फटका मारायचा होता बॅटच्या तसं पट्ट्यामध्ये ना. अमोल क्लीन बोलतोय, अमोलचं क्लीन बोलचं स्वागत करतोय डीजे जे डे. धन्यवाद. या दरम्यान आपण पाहतोय की गोलंदाजाची धुरा सांभाळली आहे बंटी आपण विचार पडला की दासाई संघाचा नक्कीच एक हुकमी, एक तुलपाचा एक्का म्हणून ज्याला म्हटलं होतं तो बंटी येताना दिसतोय. आल्या चेंडू मात्र अटॅक करत असताना अमोलला त्रिफलाचित केलंय त्याच बंटीनं. तीच खेळी मैदानामध्ये अमोलची होईल काय असं अपेक्षा होतीये, परंतु अपेक्षेचा भंग केला अमोलनं. तर मित्र सर्व ऑल क्रेडिट्स गोज टू दिस वे बंटीला जातोय. पण यावेळेस पाहायचं आहे नवीन फलंदाज, खऱ्या अर्थाने या फलंदाजाला काय बोलावं, किती बोलावं आणि कसं बोलावं. मित्रांनो या फलंदाजाला जवळून कोणी बघितलं ना तर शरीरयष्टी चंदू सट्टे शरीरयष्टी म्हणून अगदी कमकुवत आहे, म्हणून खेळण्याचे ब्रँडेड शॉट ज्याच्याकडे आहेत. प्रसाद मॅन फ्रॉम जावले अप्रतिम लाजवाब फलंदाज, एक ब्रँडेड खेळाडू आहे प्रसाद. जवळून खेळी पाहिली आहे, नाही विसरणार ती खेळी, जसगारच्या मैदानावरची खेळी याच फलंदाजाची. परंतु या मैदानावर ती वाजवी खेळी होईल काय, चांगली फलंदाजी होईल काय, की बंटी चांगली गोलंदाजी करेल काय, या प्रश्नाला मित्रांनो उदाहरण येतोय. षटकातील दुसरा चेंडू यावेळेस सन्मान देतोय, चांगला फटका. परंतु yes what is this is the second wicket down on the second delivery by the Bunty. That's a huge wicket out of the ball. Bunty DJ master, come on.
या जरा पाहतोय की संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टी नवीन शहर आयोजित कमळ चषक 2017 आणि या शृंखलेच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये ज्या पाहुण्यांचं आपण खऱ्या अर्थाने वाट पाहत होतो ते पाहुणे आता सन्माननीय या विभागाचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके लोकनेते अर्थात रामशेठ ठाकूर साहेब माजी खासदार आणि लोकनेते यांचं आगमन झाले आहे। त्यांच्या समवेत सन्माननीय या उरणचा बुलंद आवाज ज्या खऱ्या अर्थानं उरणची शान आन बाण आणि उरणच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बीजेपी ह्या पक्षाला खऱ्या अर्थानं संजीवनी करून दिली असेल ते सर्व तुमचे सर्वांचे लाडके अर्थात सन्माननीय महेश बालदी साहेब अर्थात तुमचे आमचे सर्वांचे लाडके प्रशांत दादा ठाकूर साहेब यांचे देखील आगमन तसेच या उरण तालुक्याचे अर्थात भाजपचे तालुका प्रमुख रवी भोईर उपस्थित आहेत। याच दरम्यान तर शुंगच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक आणि पाहुण्यांचं देखील स्वागत या हॅट्रिकने केलंय। साहेब या ठिकाणी शुंगच्या माध्यमातून जो गोलंदाज आहे बंटी जासई संघाचा आणि पाहुणे आल्यानंतर आज स्वागत देखील हॅट्रिकच्या विकेटची हॅट्रिकच्या माध्यमातून स्वागत केलेलं आहे। एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है, एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला। तर याच दरम्यान मित्रांनो पाहतोय की व्यासपीठाच्या माध्यमातून अतिथी कक्षामध्ये अगदी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत झाले आहे। आता या ठिकाणी सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। कारण रामशेठ ठाकूर साहेबांना कोण विसरेल मित्रांनो, उरण नव्हे महाराष्ट्र नव्हे अगदी भारतभर ज्यांचं नाव मोठं मित्रांनो नाही विसरणार या व्यक्तिमत्वाला। आज या व्यासपीठावर सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत उपस्थित आहेत कारण तुमच्या आमचे सर्वांचे लाडके लोकनेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर याच दरम्यान धावसंख्या झालेल्या आहेत, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्थातच 34 धावा झालेल्या आहेत, 34 धावा 35 धावा झालेल्या आहेत। तर गोलंदाज मार्कवर असणार आहे यावेळेस गोलंदाज आणि दरम्यानचा हा चेंडू यावेळेस चेंडू मागतोय, चेंडू मात्र नक्कीच चांगला पाहायला मिळाला आहे। असं वाटत होतं की धावसंख्येचं रूपांतर होईल का, एकत्र मागणी होईल का अशा प्रश्नाला उदाहरण आलं होतं, परंतु चाणक्य असताना यष्टी रक्षक पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आता गावठाण संघाने ज्यापर्यंत आपली सुरुवात केलेली आहे लाजबाब सुरुवात मित्रांनो असं म्हटलं आहे की ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा अंत देखील चांगला होत असतो। यावेळेस ती सुरुवात गावठाण संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून होताना दिसतोय। गोलंदाज गावठाण संघाचा गोलंदाज दिसतो पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्कवर असणार आहे बंटी, यावेळेस तोच बंटी आणि हा चेंडू यावेळेस गॅरो फील्ड करतोय। फील्ड करत असताना दुसऱ्या टप्प्यामध्ये गॅरो मिस होताना दिसतोय, त्याचा बुडदंड एका धावसंख्येने मिळवतोय 2 धाव मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या 2 वाढली आहे। संघ जाऊन पोहोचतोय 5 गडी बाद 37 धावा 37 लॉस ऑफ द 4 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट 4 ओव्हर्स। मित्रांनो आपण पाहतोय की या षटकात माध्यमातून चंद्रशेखर आपण विचार केला, आपण 4 षटकांचा एकंदर विचार केला फक्त 9 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, आपण दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर 22 धावा झाल्या होत्या आणि आपण तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर आपण पाहिला होता तिसऱ्या षटकामध्ये केवळ फक्त 4 धावा आणि या षटकामध्ये आपण विचार केला तर जवळजवळ आमचे स्कोरर सांगतात या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, 22 धावा 4 धावा आणि 2 धावा उर्वरित तिसऱ्या प्रेक्षणीय अपेक्षापूर्वक गोलंदाजी झाली आहे खास करून गोल। तर मित्रांनो या शृंखलेच्या माध्यमातून 4थं 5वं षटक अर्थात या इनिंग मधलं शेवटचं षटक गोलंदाज घेऊन होतोय मॅन फ्रॉम जसकर मिस्टर राकेश तांडेल, वन ऑफ द फास्टर बॉलर्स मिस्टर राकेश तांडेल। तर मित्रांनो राकेश तांडेल बद्दल काय म्हणावं, नक्कीच जबरदस्त गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे, गती परिवर्तन करणारा गोलंदाज आहे, परंतु ती गोलंदाजी या मैदानावर तशी होईल का नाही तर यावेळेस पाहायचं आहे, बरेचशा प्रश्नांना उदाहरण येणार आहे। हा चेंडू यावेळेस मारत असताना मात्र नक्कीच चांगला चेंडू चांगला फटका होता त्याचा, परंतु एक षटक धाव रोखू शकत नाहीये केला। तर या संघाने आपण पाहतोय की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 30, 4 षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की उरण तालुक्यातील
शृंखलेकडे आपण पाहतोय ती शृंखला प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित कमळ चषक 2017 मध्ये येणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. यावेळेस चेंडू अप्रतिम लाजवाब, बट अंपायर इज डिक्लेअर्ड दॅट दॅट्स अ बिग नो. आणि आता मित्रांनो हा चेंडू आहे तो अवांतर चेंडू, अर्थात नो बॉल, आणि नो बॉल असल्यानंतर अंपायर इट्स फ्री ऑर नॉट, ओके तसं आम्हाला कळवायचं आहे. तर हा फ्री हिट असणार आहे. तर मित्रांनो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, अर्थातच 5 गडी बाद 39 धावा 39. आपण पाहतो की फ्री हिट एक मुक्त फटका असणार फलंदाजासाठी, कारण या चेंडूवर आपण काही करू, एक स्वतंत्र फटका आपण मारू शकता. यावेळेस मात्र तोच फलंदाज मोठा फटका मारेल की नाही, मात्र गोलंदाज हा चेंडू मेडन काढेल की नाही अशा प्रश्नाला उदाहरण येईल. यावेळेस चेंडू हो, परंतु यावेळेला मात्र गोलंदाजाच्या मध्ये विपक्षामध्ये चेंडू जातोय, निर्णय जातोय. राकेश निर्धाव चेंडू. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22, तर तिसऱ्यात 4, तर चौथ्यात 2 अशा आपण पाहिल्या होत्या. 36 38 धावा 37 धावा 4 षटकामध्ये. तर आतापर्यंत काय चेंडू मध्ये 2 धावा 39 धावा एकूण. यावेळेस पाहिजे चेंडू आता मात्र चेंडू फीड करतोय, क्षेत्राचे राकेश उचलतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु 2 धावा परंतु करत असताना मात्र फलंदाज बाजून दिसतोय. लिगली एकदा मित्र संघाला, परंतु संघाचा और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है यकीन के सन 14 में मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है. धन्यवाद. सबका विकास सबका साथ अशी घोषणा करत असताना आपण पाहतोय हे भारताचे जबरदस्त कार्य सम्राट पंतप्रधान मोदींचं हे गीत होतं. आणि काय म्हणा मित्रांनो, खऱ्या अर्थानं अर्थात विश्वास देखील आपल्या हाताने सर्वांचा विकास आपण पाहिलेला आहे. आणि याच वेळेला आपण पाहतोय हे गीत देखील डीजे मास्टर यू आर द टॅलेंटेड, व्हेरी टॅलेंटेड, कारण व्यासपीठावर या ठिकाणी सन्माननीय आता तर तुमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात लोकनेते सन्माननीय रामचंद्र ठाकूर साहेब, आता माजी खासदार, कोण विसरणार हे व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं. आणि त्यांची उपस्थिती झाल्यानंतर मोदींचं जे गीत लावलं, खरोखर जसं कर आम्ही सांगावं आणि तू लावावं, परंतु तू हे निघालास, तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. तर मित्र याच दरम्यान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 बाद 40 धावा. कोण विसरणार मित्रांनो, कारण नक्कीच आपण पाहतो व्यासपीठावर अगदी व्यासपीठ अगदी भाजपमय झालेलं आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय फूल आपल्यामध्ये कमळ, आणि आपण पाहतोय कमळ चषक 2017 मध्ये, कारण मागच्या वर्षी देखील साहेबांचं आगमन झालं होतं याच व्यासपीठावर. दरम्यान यावेळेस गोलंदाज हा चेंडू अंपायरीकडे इशारा करतात, हा चेंडू आहे तो अवांतर चेंडू आहे. आता वाईट चेंडू आहे, एकदा मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्थातच 41 धावा 41, 6 गडी बाद. आपण पाहतो जी गोलंदाजी अगदी एकदम तहादार गोलंदाज होताना दिसतोय राकेश तांडेल करवी. राकेश तांडेल कोण विसरणार या व्यक्तिमत्वाला, दसकर गावाचा जबरदस्त गोलंदाज. पुन्हा आता राकेश हा चेंडू टाकतोय, पाहता चेंडू फील्ड करतोय, स्वतः फॉलोथ्रू मध्ये फील्ड करतोय. एकदा मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 41 नंतर आता 42 धावा झालेल्या आहेत. 42 शेवटचं षटक आहे, आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये जी गोलंदाजी होते लाजवाब प्रेक्षणीय गोलंदाजी. यावेळेस खरोखर राकेश जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो, कारण हे हाणामारीच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करते म्हणजे नक्कीच. कारण या षटकामध्ये आमचे स्कोरर सांगतात की या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर फक्त 5 धावा आलेल्या आहेत, 5 धावा षटकातील चेंडू. पुन्हा भटकती दिशा, अगदी दिशा आपण पाहतोय की ही दिशा मी म्हणलंय ती दिशा नक्कीच अट्रॅक्ट लाईनची गोलंदाजी करावीशी वाटत होतीये, परंतु या ठिकाणी भटकती दिशा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढली आहे, संघ जाऊन पोहोचतोय या अवंत धाव्याने. संघाची धावसंख्या एकूण धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो 6 गडी बाद 43 धावा 43, लॉस ऑफ द बॉल 6 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द 4.4 deliveries to go, yet now few deliveries from the 5th one.
दरम्यान हा चेंडू यावेळेस चेंडू नक्कीच शॉर्ट टर्मिनलला चेंडू अडवला जातोय. एकदा मिळते संघाला स्थानिक पंच षटकात हा चेंडू आहे तो म्हणजे आता ही धाव आहे ती 22 आहे. आता क्रिकेट मला 24वा नियम आपल्याला काय सांगतोय 22 अथवा लेग 22 ऍट ऑफ 24 लॉक क्रमांक 24. तर मित्रांनो यावेळेस आपण पाहतोय की एकदा मिळते संघाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्थातच 44 धावा. तर मित्रांनो भारतीय जनता पार्टी आयोजित सर्वांचं हार्दिक स्वागत आणि खास करून साहेब आपण सांगू इच्छितो एक सन्मानाची शृंखला या शृंखला का म्हटलं जातं तर याच मैदानात जाऊया मित्रांनो. यावेळी मैदानात गोलंदाजी करतोय राकेश तांडेल मॅन फॉर्म जसकार जास्त गुड डिलिव्हरी. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र नक्कीच एक धाव मिळते संघाला आणि संघाच्या धावसंख्येचा आपण एकंदर विचार केला तर 45 धावा झालेल्या. तर मित्रांनो आपण पाहतो की व्यासपीठावर बरेचसे पाहुणे आले. तर मित्रांनो आता साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे कारण साहेब आपण नक्की सांगू इच्छितो का यावेळेस एक उरण तालुक्यातील सन्मानाची शृंखला म्हणून या कमल चषकामध्ये का पाहायला गेलंय त्याचं कारण देखील आपल्याला सांगायला पाहिजे. कारण गेली प्रत्येक 3 वर्ष आपण पाहिलं गेलंय कारण या शृंखलेच्या माध्यमातून कमल चषकाच्या माध्यमातून आपण देखील त्या शृंखलेत उपस्थित होतात. कारण पहिला प्लॅटफॉर्म क्रिकेटचा पहिला प्लॅटफॉर्म कोणत्या शृंखलेत दिला असेल तर या कमल चषकाने दिला. कारण सन्मानित चंद्रकांत घरत आणि सर्वांच्या माध्यमातून रायगड विपक्ष मुंबई हा सामना मित्रांनो बऱ्याच वर्ष कधी होत नाहीये कारण ओव्हर ऑफ द टेनिस क्रिकेट होत नाहीये. तर पहिला सामना कोणी जर आयोजित केला असेल तर सर्व ऑल क्रेडिट्स गोज टू दिस वे अर्थात सन्मानित चंद्रकांत घरत अर्थात गणेश घरत महेंद्र म्हात्रे आणि त्याच्या सर्व भाजपाच्या सर्व निकट वर्धनात जातोय. कारण मुंबई वर्सेस रायगड नक्की त्यावेळेस नक्की आपल्या रायगडने तो सामना जिंकला होता. परंतु या सामन्याचं काय वैशिष्ट्य असेल मित्रांनो याचा दिवस आजच्या सामन्यात ते ओपन गटातील सामन्यात तर उरण नव्हे महाराष्ट्रभर मुंबई महाराष्ट्र पुणे त्या सर्व नामवंत खेळाडूंची आज या मैदानात प्राण प्रतिष्ठा मैदानावर होणार आहे. म्हणजे दिग्गज खेळाडू या मैदानात तर याचं सर्व श्रेय अर्थात जातोय चंद्रकांत घरत अर्थात गणेश घरत महेंद्र म्हात्रे अजय सुतार स्वप्नील घरत अगदी यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण विचार केला तर सर्वांना श्रेय जातोय. आणि अर्थात या ठिकाणी आपण पाहतो की सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे कारण अतिथी संस्कृती आहे आणि जो कार्यक्रम नाहीये त्या कार्यक्रमाला पाहुण्यांची उपस्थिती नाहीये. सन्माननीय रवी भोईर देखील उपस्थित आहेत. रवी भोईर नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतोय की एक जबरदस्त व्यक्तिमत्व नगरसेवक उरण पंचायत समितीचे आणि खऱ्या अर्थात भाजपचे अध्यक्ष देखील आहेत. कोण विसरणार या व्यक्तिमत्वाला. जितेंद्र घरत देखील सरपंच आहेत अर्थात गौरव कोळी देखील आहेत आणि बरेचसे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या प्रत्येकाची ओळख नाहीये. तर मित्रांनो आपण पाहतोय की या ठिकाणी 45 धावा झालेल्या आहेत 5 षटक 45 धावा. आपण जर एकंदर विचार केला प्रत्येक षटकामध्ये रन रेट रिक्वायर्ड विचार केला तर 9.20 असा रिक्वायर्ड असणार आहे. कारण 46 धावांचा टार्गेट आहे. 45 धावा पूर्ण झाल्यात तर 46 धावांचा टार्गेट आहे. तर रिक्वायर्ड रन रेट फॉर द पर ओव्हर यू हॅव द रिक्वायर्ड रन रेट 9.20 फॉर द विन इन अमंग 30 डिलिव्हरीज अँड यू गॉट 46. या सर्व आपण विनंती करू व्यासपीठावर सन्माननीय आमचे खऱ्या अर्थानं मित्रांनो सन्माननीय लोकनेते माजी खासदार सन्मान रामशेठ ठाकूर साहेब उपस्थित आहेत. मित्रांनो हे उमदे व्यक्तिमत्व आपण उरण नव्हे तर पनवेल नव्हे रागड नव्हे तर ओव्हर ऑफ द अगदी भारतामध्ये त्यांची ओळख आहे. नाही विसरणार त्या व्यक्तिमत्वाला कारण ओव्हर ऑफ द भारतामध्ये ज्याने आपला करिश्मा केला राजकीय माध्यमातून ते आपल्या सर्वांचे लाडके आता लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित आहेत. तर मित्रांनो यावेळी मी विनंती करतोय अर्थातच सन्माननीय तर याच वेळेस सन्मानित चंद्रकांत घरत चिटणीस रायगड जिल्हा भाजपा यांना विनंती करतोय सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून यथोचित सन्मान करायचा आहे. शृंखलेच्या माध्यमातून मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं
गोड आठवण हा कार्यक्रम या ठिकाणी नवीन शहरामध्ये झाला. क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटची रणभूमी या नवीन शहरामध्ये झाली. या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देत आहोत. आता सन्मानित चंद्रकांत घरांच्या शुभ हस्ते सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला गेला आहे. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलेलं आहे. दरम्यान धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी शुंकचे माध्यम वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल शुंकचे माध्यम सन्माननीय अर्थातच याच दरम्यान आपण पाहतोय मित्रांनो गडबड करू नका. याच सन्माननीय भाजपा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय वाय.टी. देशमुख साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा सन्माननीय करतोय अर्थात आदरणीय वाय.टी. देशमुख साहेब या ठिकाणी या भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित माय पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत आहोत, त्याचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद सन्माननीय वाय.टी. देशमुख, आपण या ठिकाणी आलात आणि शुंकची आपण शोभा वाढवली. पुन्हा हार्दिक याच व्यासपीठावर आपण पाहतो की भाजपाचे सन्माननीय उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान चंद्रकांत शेठ यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं होतं. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक. याच दरम्यान आपण व्यासपीठावर पाहतोय सन्मान जितेंद्र घरत माजी सरपंच या आपल्याचं स्वागत केलं जातोय. धन्यवाद. आपण पाहतोय की या व्यासपीठावर आपण पाहतो की सुरुवातीला याच वेळेला आपण पाहतोय ते चिरल्या गावचे जितेंद्र घरत उपस्थित आहेत. त्यांचं कारण बदलशी आम्ही पाहिलं होतं. याच दरम्यान या दरम्यान आपण पाहतो की सन्माननीय सुधीर घरत उपस्थित आहेत. एक उमदा व्यक्तिमत्व, राजकीय व्यक्तिमत्व आणि कामगारांच्या खऱ्या अर्थानं एक दुसऱ्याला आमचे सहकार्य करणारे सुधीर घरत, एक जबरदस्त व्यक्ती, तारुण्य व्यक्तिमत्व सुधीर घरत. तर याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावर सन्मान सुरेश पाटील उपस्थित आहेत. सुरेश पाटील त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय चंद्रकांत घरत शुभ असते सुरेश पाटील. आपण याच दरम्यान आपण सन्माननीय दीपक भोईर उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान. तर या दरम्यान मेघनाथ म्हात्रे उपस्थित आहेत. मेघनाथ म्हात्रेचं देखील हार्दिक स्वागत. या दरम्यान आपण बघतोय कोपरोली विभाग प्रमुख हेमंत आत्माराम म्हात्रे हे उपस्थित आहेत. मी अजय सुताराने विनंती करतोय या ठिकाणी सन्मान हेमंत म्हात्रे नक्कीच एक उमदा व्यक्तिमत्व. आपण पाहतोय की या ठिकाणी ओम साईराम ट्रान्सपोर्टचे प्रोव्हायडर्स आणि तुमचे आमचे सर्वांचे लाडके हेमंत म्हात्रे आणि कोपरोली विभाग प्रमुख भाजपचे उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. याच व्यासपीठावर सन्माननीय मुंबईकर साहेब उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्यास विनंती मुंबईकर साहेबांचं गणेश घरत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मायाची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्याची सन्मान केला जातोय. आपण पाहतो की सन्माननीय गोपाल भोईर उपस्थित आहेत. गोपाल भोईर यांचं देखील हार्दिक स्वागत केलं जातं. तर मी विनंती करतोय गणेश घरत आपल्यास विनंती करतोय सन्माननीय गोपाल भोईर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. तर याच ठिकाणी आपण पाहणार आहोत हा चेंडू नक्कीच. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो, कारण ही शृंखला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला, कारण मित्रांनो आपला नक्कीच साहेबांना देखील सांगू द्या साहेब, आपण जर पूर्णपणे या मैदानाचा विचार केला, मैदानाचा पूर्ण लक्ष टाकलं, नजर टाकली तर एवढं कचाकच मरलेलं मैदान आहे. याचं कारण का? कारण ही शृंखला कमल चषकाची शृंखला म्हणजे
तर कमल चषक ज्यांच्या भेटीस आलेल्या आहे तर कमल चषक एक सन्मानाचं शुल्क का पाहावं त्याचं ताजं उदाहरण म्हणजे प्रेक्षक वर्ग आहेत एवढे मोठे तातान प्रेक्षक वर्ग या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय गौरव कोळी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा विनंती करतोय वेग मात्र विनंती करतोय गौरव कोळी यांचा जत्रेची सन्मान करायचा आहे गौरव कोळी या दरम्यान ज्या व्यासपीठावर सर्वांचं या ठिकाणी शुक्लच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात आणि शुक्ल माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांचं हार्दिक स्वागत झालं असं मी शुक्लच्या माध्यमातून विनंती करेन नाव नाव माहित नाही तर या दरम्यान विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आमच्या सर्व प्रेक्षक अतिथींचं स्वागत करायला मी विनंती करतोय गणेश गरज विवेक म्हात्रे अजय सुतार आपल्यास विनंती करतो आपल्या सर्वांचे शुभ असते आणि सर्वांचं हार्दिक त्यांचं स्वागत करायचं आहे कारण अतिथी कक्षामध्ये आपण ज्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो एक सन्मानित शृंखला म्हणून का आपण पाहतोय कारण एवढा मोठा गर्दी आहे कारण मित्रांनो प्रेक्षक एवढी गर्दी आहेत म्हणून या सामन्यासाठी एवढी मोठी गर्दी आहे आणि त्याच दरम्यान आपण विनंती करतो शृंखलेच्या माध्यमातून या शृंखलेचे सर्व आयोजक संयोजक प्रायोजक सन्मान्य चंद्रकांत घरत दोन शब्द आपल्याकडे मनोगत व्यक्त करतील सन्मान्य चंद्रकांत घरत धन्यवाद आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज जो कमल चषक आयोजित केलेला आहे या कमल चषकाच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या निमित्तानं माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आज इथं उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे वाय.टी. देशमुख साहेब हे सुद्धा आवर्जून आपल्याकडे आलेले आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे त्याचप्रमाणे उरण तालुक्याचे अध्यक्ष रविशेठ भोईर हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत आणि सर्व माझ्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते इथं आज सर्वप्रथम मी त्यांचे सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज जो चौथा दिवस आज या मॅचचा सेट चालू आहे या चौथ्या पहिल्या दिवसापासून कमल चषकासाठी या उरण तालुक्यातून पूर्ण उरण तालुक्यातून प्रेक्षक चांगल्या पद्धतीने येऊन जे या पहिल्या दिवसापासून खेळ खेळत आहेत खेळाडू त्यांना वाटतं की प्रत्येकाला वाटतं की आपली टीम नंबर 1 यावी प्रत्येक जण जिंकावं अशी त्याची प्रत्येकाची इच्छा असते की आपली टीम जिंकावी म्हणून आणि सर्वांनी एक चांगला असा खेळ इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक बॅट्समन असो किंवा बॉलर असो आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केलाय या चषकासाठी उरण तालुक्यातून नव्हे तर नवीन मुंबई असो किंवा मुंबई असो किंवा भागातून किंवा पनवेल तालुक्यातून असो विविध भागातून इथे खेळाडू इथे खेळण्यासाठी आलेले आहेत पद्धतीने खेळ खेळणे ही या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सर्वांना आपण सांगू इच्छितो भाजपामार्फत जो कमल चषक आयोजित केलेला आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने व्यासपीठ तयार करण्याचं काम करत आहोत की आपला जो खेळ आहे हा चांगला तुम्ही दाखवावा आणि खरोखरच या सर्वांनी या खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने 4 दिवस झाले चौथा दिवस आहे चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे चांगले खेळ दाखवलेले आहे या सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि आम्ही सुद्धा अशाच प्रकारे दरवर्षी चांगले आयोजन करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देऊन माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या दरम्यान आपण पाहतो की माध्यमातून सन्माननीय चंद्रकांत घरत यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं तर मी या व्यासपीठावर सन्माननीय अर्थात एक जबरदस्त व्यक्तिमत्व राजकीय व्यक्तिमत्व अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना विनंती करतोय या शृंखलेच्या माध्यमातून आम्हा सर्व खेळाडूंना आम्हा आयोजकांना आम्हाला खेळाडूंना 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करायचं आहे सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब धन्यवाद खरं तर सर्व खेळाकडे अगदी आतुरतेनं पाहत आहेत आणि त्याच्यामध्ये शब्द
पण तरी देखील इथे आल्यानंतर पाहुणा म्हणून आल्यानंतर 2 शब्द बोलायलाच पाहिजे म्हणून मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. भारतीय जनता पार्टी नवीन कमल चषक 2017 नाईट सामने इथे साजरे होत आहेत. कमल चषक हा नवीन सेवामधील आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला असला तरी खरं याचं लिडरशिप जे आहे, कॅप्टनशिप आहे, ती चंद्रकांत घरत यांच्याकडे आहे. चंद्रकांत घरत यांच्या जोडीनं महेंद्र म्हात्रे, दीपक भोईर, गणेश घरत, स्वप्नील घरत आणि त्यांचे मेहनतपूर्वक अशा अर्थाने सामने भरवलेले आहेत. आज या सामन्यांच्या अतिशय लोभनीय असं दृश्य पाहण्याकरता माझ्यावर उपस्थित असलेले इंटरेस्ट आहे असे पनवेल जे होते 5 वेळा ते वायटी देशमुख एक बघा की किती मोठा फरक पडतो. एखादा झेल हा सामन्याचा सर्व ते फिरवून टाक असा एक आणखी उपस्थित असलेले भारत अध्यक्ष नगरसेवक सांजाचे, त्याचबरोबर त्यांच्या झेडपी सदस्य असलेले आपले घरात जिथे दुसरे काम जितेंद्र घरात असा अगदी टोळे जंग असा शिक्षक टाळ्या षटकासाठी अगदी जोरात टाळ्या होणं गरजेचं आहे. नवीन सेवा गौरव कोळी, आमचे मुंबईकर, आमचे गोपाळ पुरस्कार विभागाचे अध्यक्ष, कामगार नेते, त्याचबरोबर सुरेश पाटील, मेघनाथ पलीकडे दीपक भोईर, दुसरे पलीकडे शेवटला तेजस पाटील ना, तेजस पाटील, इथं मनीराम, तर सर्व उरण तालुक्यातील गावागावातून आले किसन घरात, सुनील कंपनीत जास्त दिसते याच्यात. चंद्र मला वाटते तो पूर्ण असं दिसत जे इथं की चांगले फटके बघायला मिळावेत, क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळावं आणि गोलंदाजी चांगली बघायला मिळावी. हा नवीन शेवे आणि विरुद्ध झस्कार हा सामना आम्ही दोन्ही त्या इनिंगच्या पाहतो आहोत, तर त्याच्यामध्ये अतिशय रंगलेला दिसतोय. कमल चषकाचं 3रं वर्ष आहे आणि मी 3 वर्ष इथं हजर राहिलेला आहे. काय झाले चौकार, व्हेरी गुड. षटकार चौकारांची आतषबाजी होत आहे आणि त्याच्यामुळं माझं भाषण इथं आपण ऐकण्यापेक्षा एकच सांगेन, चंद्रकांत घरत तुम्ही अतिशय चांगलं काम केलंय, असंच काम करत राहा. अतिशय चांगली एकी आपल्या गावामध्ये आपण भाजपामध्ये ठेवलेली आहे. कमल चषक हे नाव देऊन भारतीय जनता पक्ष तुम्ही खरे कार्यकर्ते आहात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि अशाच प्रकारे जीव तोडून पक्षासाठी काम करताना
सर्वांना एकत्र घेऊन जायचं काम करत आहोत. सामाजिक कामामध्ये सुद्धा आपण पुढे आहात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये शैक्षणिक कामामध्ये भागुबाई ठाकूरमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या अर्थानं कमिटीचे नेतृत्व करत आहात. शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात अशा आपले चिटणीस म्हणून आपण काम करताय. तर एकंदरीत आपलं जे नेतृत्व आहे हे उरण तालुक्याने मान्य केलेलं आहे, रायगड जिल्ह्याने मान्य केलेलं आहे आणि अशा वेळेला मला नक्कीच सांगावंसं वाटतं की अशाच प्रकारे काम करा. मगाशी मी पाहिलं की सर्व उरण तालुक्यातली टीमच्या टीम एक 25 ते 30 लोकांची 24 रन झालेत ना, 24 झाल्यात. आणखीन 22 पाहिजे आहेत. निम्म्यावर येऊन पोचलोय. अजून शर्थीने प्रयत्न करा. आपली नौका पार व्हायला पाहिजे आहे. पण दुसऱ्याही सुद्धा आपल्या तसेच प्रयत्न करून आपल्याला जखडून ठेवण्याचा काम करणार आहेत. हे सामने उत्तरोत्तर रंगत जातील. मला वाटते 1-2 तर नक्कीच वाचतील आज रात्री. पण कोणालाही अरे 4-5 वाजतील म्हणतायत. पण तरी देखील ही गर्दी कमी होणार नाही. कारण प्रत्येक जण त्या आशेनं आलाय फायनल कोण जिंकतोय. ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा दोन्ही प्रकारे हे खेळाडू जे आहेत ग्रामीण भागातले शहरी भागातले हे सर्व इथं ज्या उद्देशाने आले त्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं नक्कीच चांगल्या रीतीनं ध्येयपूर्ती होईल. तशा दृष्टीनं चंद्रकांत घरत तुम्हाला आणि सर्व खेळाडूंना मी हार्दिक शुभेच्छा देतो. यशस्वी व्हा, सामना जिंका आणि बक्षिसाची खैरात तुमच्या समोर जी दिसते. प्रचंड मोठमोठे असे चषक इथं आहेत. चांगले आर्थिक अशा रोकडा किंमत सुद्धा आपल्याला ठेवलेली आहे आणि अशी बक्षिसं तुम्ही सर्व चांगल्या रीतीनं प्रत्येकाने घेऊन आनंदात घरी जा आणि पुढच्या वर्षी परत इथं या अशी विनंती करून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. आम्हाला 2 शब्द सांगण्याबद्दल आपला पुनश्च आभारी आहे. तर मित्रांनो आपण जाऊया मैदानामध्ये. तिथे सामना रंगतोय. आजच्या या खुले गटातील सामना रंगतोय SSC सेवा विपक्ष गावठाण. आतापर्यंत लिगली 2 षटकांचा खेळ संपतोय. तर संघाची धावसंख्या जाण पोहोचली आहे 26 धावा झालेल्या आहेत. ते येणारे काही षटक काही चेंडू शिल्लक आहेत. तर येणारे काही षटकामध्ये काही चेंडूमध्ये फक्त 20 धावांची अद्याप देखील गरज आहे. कारण उद्दिष्ट 18 चेंडू 20 धावा. ओके, 18 चेंडू 20 धावा. कारण 26 धावा फलकावर झाल्या आहेत. धन्यवाद. याच दरम्यान विनंती करतोय आजच्या शृंखलेमधला दुसरी लढत प्रेम लिवी उरण विपक्ष अजिंक्य स्पोर्ट पनवेल. प्रेम लिवी उरण विपक्ष अजिंक्य स्पोर्ट पनवेल. आपल्या दोन्ही संघाला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. याच दरम्यान रुपेश खरत जास्तही संघाचा फलंदाजच्या माध्यमातून हा एक मोठा ब्रँड शॉट आता षटकार येताना दिसतोय आणि षटकाराने एकूण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच या ठिकाणी 32 धावा झालेल्या आहेत आणि आता जुगनू कोहली यांचं आगमन जमलंय. जुगनू कोहलीचं नाव घेतल्यानंतर मित्रांनो सांगू इच्छितो कारण या आशीर्वाद मुळे संघाचा एक जबरदस्त ख्यातनामक सुप्रसिद्ध गोलंदाज जुगनू कोहली. बट दिस वे ही इज अ स्पॉन्सर्ड बाय प्रेम लेवी उरण's टीम. तर मित्रांनो जुगनू कोहली बद्दल काय म्हणावर आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा म्हणजे आपण पाहतोय आता देखील 14 धावा दूर असणार आहे विजयापासून. अर्थातच गावदेवी गावठाण संघ. तर मित्रांनो याच्या नंतरचा सामना होणार आहे. तर जुगनू कोहली आपल्या संघाला विनंती करतोय स्वतः संघनायक स्वतः संघाचा संघ स्पॉन्सर देखील आहेत आणि स्वतः संघनायक आहेत यावेळेस जुगनू कोहली. आणि हा चेंडू यावेळेस चेंडू टाकत असताना नक्की चांगली कारण आपण पाहतोय षटकार हाणल्यानंतर गोलंदाजाने एक्झॅक्टली काय केलंय. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या अर्थातच स्मित असणार आहे 32 धावा. आता देखील 14 धावा दूर असणार आहे प्रेम लेवी संघाचा संघनायक. तर या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट पनवेल. हा चेंडू यावेळेस चेंडू क्षेत्रक्षण चांगलं झालंय. धोका दरम्यान यावेळेस मात्र संतुलन बिघडलं होतं फलंदाजाचं. फलंदाज मात्र बाद दिसतोय. तर संघाची धावसंख्या जाण पोहोचली आहे 33 धावा आणि या विकेटचं स्वागत करतोय
नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है, और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है यकीन के सन 14 में मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है। क्या बात है, डीजे अप्रतिम लाभ तीच आशा. कारण मित्रांनो आपण असं म्हणलंय मित्र, यावेळेस मात्र आपण पाहतोय की मयूर पांदिवे आपण या ठिकाणी या खऱ्या अर्थाने मी आपला कॉल अटेंड करू शकत नाही मयूर पांदिवे. तर मित्रांनो यावेळेस आपण पाहतोय की 33 धावा झालेल्या आहेत, परंतु आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी होताना दिसते. व्यासपीठावर आपण पाहतोय की सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सामना रंगतोय. खऱ्या अर्थानं हा सामना आपण नक्कीच याच्या अगोदर मी सांगितलं आहे हे सामने खऱ्या अर्थानं अगदी मोठे सामने सिलेक्टेड टीम आहे, कारण एका गावातला संघ नाहीये, कारण या संघामध्ये बरेचसे गावांचं या ठिकाणी खेळाडू आहेत, म्हणजे खुले गटातील सामने आहेत, म्हणजे बरेचसे खेळाडू नक्की ज्या उरण तालुक्यातील आहेत, मुंबईचे जे आहेत, रायगड मधले आहेत, माणगावचे आहेत. यावेळेस गोलंदाज हा चेंडू अपायचा आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आता चेंडू मध्ये, परंतु अंपायर इज डिक्लेअर. हा चेंडू आहे कुठेतरी भटकती दिशा पाहायला मिळते. एकदा मध्ये संघाच्या धावसंख्या एकूण विचार केला तर आपण म्हणतोय 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा. प्रेम लिबी संघाचा संघनायक उपस्थित झाला आहे. तर मित्रांनो पुन्हा अजिंक्य स्पोर्ट पनवेल यावेळेस मात्र चेंडू नक्कीच चांगला झेल टिप्पण दिसतो. क्षेत्ररक्षक गडी क्रमांक 5 होतोय 14 आणि या गडीचं स्वागत करतोय DJ पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को मैं लगाने आया हूं मैं. धन्यवाद. याच विनंतीचा आपला दुसरा कॉल आहे. तर मित्रांनो अजिंक्य स्पोर्ट आलेला आहे, या आपण अजिंक्य स्पोर्ट पण आपलं हार्दिक स्वागत आहे दुसऱ्या कॉल मध्ये आपण उपस्थित आल्याबद्दल. तर या ठिकाणी आपण विनंती करतोय सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रेम लिबी स्पोर्ट उरण विपक्ष विनोद स्पोर्ट पनवेल यांच्या दरम्यानचा नाणेफेक अर्थात सन्माननीय साहेबांच्या शुभ हस्ते द्यायचं काटा आय थिंक काटाच आहे. तर या ठिकाणी विनोद स्पोर्ट अजिंक्य स्पोर्ट अर्थात पनवेल 34 धावा झालेल्या आहेत. पनवेल संघ नाणेफेक जिंकलाय, लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. आपण पाहणार आहोत प्रेम लिबी स्पोर्टचे आमचे स्पॉन्सर आता थळे यांच्या माध्यमातून हे ठिकाणी हे स्पॉन्सर टीम केलेली आहे. धन्यवाद सर, आपण देशमुख सर आपण आल्यावर आणि खास करून साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी आलात, धन्यवाद. थोडा सामना खेळवा, थोडा थांबायचा सामना. राजेंद्र थोडं थांबा 5 मिनिटं फक्त. याच दरम्यान आपण पाहतो मित्रांनो आपल्या या व्यासपीठावरून आमचे सर्व सामने सर्व आमचे पाहुणे खऱ्या अर्थानं सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, YT देशमुख आणि खऱ्या सर्व रवी भोईर, जितेंद्र गरड, पुन्हा त्या जितेंद्र गरड कामगार नेते या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अर्थात दीपक भोईर यांचं देखील हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण वेळात वेळ या ठिकाणी काढलात. सामना टू बी कंटिन्यू सुरू करू शकता सामना. राजेंद्र गरड. तर याच वेळेत आपण पाहतोय संघाची धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत आणि आता देखील फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. याच दरम्यान विनंती करतोय, याच्यानंतर समोर करण्यासाठी विनंती करतोय. आपण पाहतोय की आपल्या सर्वांचे लाडक्या उमटवून हसुराम गरज 2 षटकासाठी असणार आहेत. धन्यवाद.
धन्यवाद नवजाजी. या ठिकाणी आपण बघतो की सामना जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. रोहन एक जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटकामध्ये 14 रस देऊनची मात्र इथं लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते मात्र रोहनची. एका बाजूला गोलंदाज प्रयत्न करतो मात्र रोहन आणि पाहायचंय नवीन येतोय फलंदाज मयूर घरात. नवीन सेवा गावातील आज त्यांचा वाढदिवस आहे. स्ट्राईकला वैभव लॉन स्ट्राईकला अजय कुलच्या मार्कवरती मात्र मयूर त्यांचा आज वाढदिवस आहे. नवीन सेवाचा एक आक्रमक असा गोलंदाज पाहायचा आहे. शेवट 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मयूर यावेळेचा चेंडू जोरदार मारतोय. फाईन लेग बाउंड्री कारखाने षटकार. फक्त आता 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू राहिलेत 11 आणि 5 धावांची आवश्यकता आहे गावदेवी गावठण संघाला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाउंड्रीकडे मारतो. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. चांगले क्षेत्ररक्षक होते परंतु फेकी चांगली येते. एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या फलकावरती पोहोचतात 42. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू राहिले 10. SSC सेवा वर्सेस गावदेवी गावठण यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळाली परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजी एक चांगली बहरदार पाहिली ती आपण गावदेवी गावठण संघाची. पुन्हा डावखुरा फलंदाज येतोय. नॉन स्ट्राईकला अजय. यावेळेचा चेंडू कट करतोय. पॉइंटला शॉर्ट पॉइंटला फेकी येतोय आणि मात्र फेकी खराब येतोय. ओरथ्रो होतोय आणि हा चौकार. विजयाची बाजू मात्र होतोय ती पूर्णपणे गावदेवी गाव संघाचं हार्दिक अभिनंदन. SSC सेवा संघाचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.